नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे आपल्यासोबत आहेत। राजाभाऊ, तुमच्या मतदारसंघामध्ये काल 5वा बळी खड्ड्यांमुळे गेलाय। एवढी भीषण अवस्था आहे, कोण जबाबदार आहे या सगळ्याला? नाही, अशी जबाबदारी आपण बोलून चालणार नाही। याच्यात राजकारण न करता मला असं वाटतं की महानगरपालिकेने थोडं लक्ष देऊन, मी जे मागं बोललो होतो की थोडे कामं बाजूला राहिले तरी चालतील, परंतु लोकांना मोटरेबल रस्ते मिळाले पाहिजेत, जेणेकरून रोजचं जीवन सुसह्य होईल। आजची अडचण अशी आहे की संपूर्ण नाशिक शहरात सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे कामं चालू आहेत, हे सर्वांनाच मान्य आहे। विकास काम आहे हे सुद्धा मान्य आहे, परंतु पावसाळा आहे, निसर्गाच्या पुढं कोणी जाऊ शकणार नाही। पावसाळ्याच्या आत याची डागडुजी करून किंवा ते कामं थांबवून कमीत कमी जे कामं ज्या करून रस्ते चालू राहतील याची व्यवस्था महापालिकेने केली पाहिजे। आणि महापालिकेला मी सर्वच अधिकाऱ्यांना, महापौर ताई आहेत, उपमहापौर विलासांना आहेत किंवा कमिशनर मॅडम आहेत, मी यांना एकच विनंती करणार आहे की विकास कामं थोडी बाजूला थांबवून राहिले तरी चालतील, परंतु हा जीवघेणा खेळ हा थांबला पाहिजे। जवळपास 5 मृत्यू झालेत, 200-250 लोक दवाखान्यांमध्ये वेगवेगळ्या ॲक्सिडेंटमुळे ॲडमिट झालेले आहेत। तर पुढे परत घटना घडू नये यासाठी आपण सर्वांनी मिळून काळजी घ्यावी, ही मी त्यांना एक विनंती करतो आणि सूचना पण करतो। या संदर्भामध्ये यापूर्वी तुम्ही काही सूचना केल्या होतात का, आणि त्या बाबतीत मग सरकार प्रशासनाने त्यावेळी कसा रिस्पॉन्स दिला होता? नाही, सूचना नाही, मी नेहमीच मागे 2 वेळा त्यांना पत्र लिहून कळवलं होतं की 2 वेळा पत्र लिहिलं होतं। त्याच्यानंतर मी एकदा सूचना केल्या होत्या की विकास कामं करणं गरजेचं आहे, परंतु आता निसर्गाचं चक्र आपण बदलू शकत नाही। पावसाळा आहे, पावसाळ्यात रस्त्यांची डागडुजी करून तात्पुरते का होईना थोडं बाकीचं काम बाजूला ठेवून, विकास काम बाजूला ठेवून रस्ते चालू करून लोकांना अडचण येणार नाही याची काळजी महानगरपालिकेने आणि सर्व यंत्रणा घेतली पाहिजे, असं माझं मत आहे। कुंभमेळ्याच्या निमित्ताने खूप मोठ्या प्रमाणावर विकास निधी येतो, कामं होतात, त्यातून बरेचसे पैसे कमवता येतात, म्हणून थोडी घाई गडबड सुरू आहे असं वाटतं? नाही, पैसे कमवतात असं म्हणायला काही जागा नाही आहे, परंतु विकास कामाच्या नावाखाली जे कामं आता चालू आहे कुंभमेळ्याचे, ठीक आहे, एक डेडलाईन आहे 2027 साली कुंभमेळा आहे, त्याच्यात कामं आटोपली पाहिजेत, ही प्रत्येकाची इच्छा आहे, कॉन्ट्रॅक्टरांची इच्छा आहे, यंत्रणांची इच्छा आहे, परंतु मी मगा म्हटल्याप्रमाणे निसर्गाच्या पुढे कोणी जाऊ शकणार नाही। आणि म्हणून जेव्हा पाऊस पडतो तेव्हा हे कामं थांबवून सर्वसामान्य नाशिककरांसाठी काय हिताचं आहे हे पाहिलं पाहिजे। विकास उद्या होईल, परंतु आजची गरज मला वाटतं की सर्वसामान्य लोकांच्या जीविताची हानी होता कामा नये किंवा त्यांना कुठे दवाखान्यांमध्ये ॲडमिट व्हायची गरज पडू नये, अशी व्यवस्था महापालिकेने केली पाहिजे। याविषयी तुम्ही आता पुन्हा काही मुख्यमंत्र्यांसोबत किंवा अधिक वरिष्ठ कुणासोबत याविषयी पत्रव्यवहार चर्चा करणार? मुख्यमंत्री महोदयांना मी आजच पत्र दिलेलं आहे, एक मेल केला आहे। आणि उद्या मी, आज सेशन संपलेलं आहे, उद्या मी जाणार आहे, तर मी उद्या काही अधिकाऱ्यांच्या भेटी होतात का, उद्या शनिवार असल्यामुळे किती भेटी होतील माहीत नाही, परंतु मी प्रयत्न करतो आहे की कमिशनर मॅडमची भेट होईल किंवा काही अधिकाऱ्यांच्या भेटी होतील, जेणेकरून काही सूचना आपल्याला करता येतील आणि त्यांच्या काही अडचणी त्या समजून घेता येतील। धन्यवाद। तर आपल्यासोबत होते शिवसेना ठाकरेंचे नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे, ज्यांनी म्हटले की सध्यापुरतं इतर कामं थोडी बाजूला ठेवून रस्ते व्यवस्थित व्हावेत यासाठी प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे। व्हिडिओ जर्नलिस्ट श्वेत पांडेसह सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।